अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा तया ठरिता महापुण्यराजे नमस्कार माधव सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिकावरदारी घोर श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की श्रीमद्भागवत महापुराण की शुकाचार्य महाराज की जय जय श्री राधेश्याम द्वारिकाधीश भगवान की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अभीप्सितार्थ सिद्ध्यर्थं पूजितो यः सुरागणैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। विभं वेणुनादं दुरन्तं चरन्तं स्वयं विनयागोपवेशं ददानं गवावृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। लोकाभिरामं रणरङ्गधीरम् राजीवनेत्रं रघुनाथम् कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। पवनतय संकटहरणं मंगलमूर्तिरूप राम लखन सीता सहित मनहु बसो सुरभूप। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्णब्रह्म परानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभम्।
जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता अभिनव वाग विलासिनी जे जातुयात कला काविळे ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारी रे मोडूनी माया कुंजरू मुक्त मोतियाचा उगरू जीवविता श्री गुरु निवृत्ती बंधू विवेकानी जानी सुघटित समाजात टिकविले महासिद्धांताचे हृदय रसिकत्व उकलिले लसत भक्ती ज्ञाने तरतरविला भागवत तरू तया ज्ञानेशाती विमल मतीने वंदन करू जय जय श्री राधारमणु जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर बोल वृंदावन बिहारी लाल के श्रीमद् भागवत महापुराण के शुभाचार्य महाराज के जय जय श्री राधे श्यामरिका विश्व भगवान के जय। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भगवान बालकृष्णांची वाङ्मय प्रतिमूर्ती श्रीमद् भागवत महापुराण या पावन पवित्र भूमीमध्ये गेली 6 दिवस आपण श्रीमद् भागवत तत्वचिंतन कथा श्रवण करीत आहात। आपलं परम भाग्य आहे। महर्षी वेदव्यास बोलून जातात, भाग्योदयेन बहु जन्म समर्जितेन सतसंग लभते पुरुषो यदा वै। भाग्योदयेन बहु जन्म समर्जितेन सतसंग लभते पुरुषो यदा वै। अनंत जन्माचा पुण्य संचय, त्या पुण्य संचयाचा परिपाक बरं का, अर्थात उदय, सत्कर्माचा परिपाक झाल्याच्या नंतर जसं आरंभी म्हटलं, सत्कर्माचा परिपाक साधनम तत्पदागुणाम। शौनकादी 88,000 ऋषींनी सूतजी महाराजांना प्रश्न केला की महाराज, संपूर्ण मानव जातीचं, मानव धर्माचं कल्याण कशाला होईल?
असं सत्कर्म, असं साधन तुम्ही आम्हाला सांगा. सत्कर्म परिपाकाती पंचदशिकार विद्यारण्य स्वामी बोलतात. करुणानिधिनोद्धृताः गंगेच्या काठावर राजा परीक्षित भगवंत चिंतनासाठी आतुर आहे. काय केलं म्हणजे मला मोक्ष प्राप्त होईल, सद्गती प्राप्त होईल. हे मुनिवर, साधनं तद्वदाधुना, मी तुम्हाला विचारतो, हे शुकाचार्य महाराज, 7 दिवसामध्ये मला सद्गती कशी प्राप्त होईल ते कृपा करून तुम्ही सांगा. राजा परीक्षितीचं भाग्य आहे की गंगेच्या काठावर वैराग्य महान शुकाचार्य भाग्यवशात प्राप्त झालेले. ध्यानात घ्या काका, जोपर्यंत आपला पुण्य संचय त्या पुण्याचा उदय होत नाही तोपर्यंत साधूची, संतांची, महापुरुषांची भेट आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही. वेदांत शास्त्राने गोड चिंतन केले. पंचदशिकार विद्यारण्य स्वामी बोलतात. संबित प्रकरण आहे. कोणतं प्रकरण? पंचदशीचं पहिलंच प्रकरण, ज्याला संबित प्रकरण म्हटलेलं आहे. हा जीव अनादिकालापासून या बहुरूपी सागरामध्ये नद्यांकिता इवावरता दावर्तांतुर्माशुते व्रजंतो जन्मनो जन्म लभन्ते निर्वृत्तिं. नद्यांकिता इवावरता, नदीला पूर यावा आणि त्या पुरामध्ये किडा एखाद्या लाकडावर आला बसून त्या पुरामध्ये वाहत वाहत गटांगड्या खात खात पुढे चाललेला आहे. नद्यां किटा इवा वरता दावर्तांतरुमाशुते, परंतु त्याला स्वतः काही त्या भोवऱ्यातून बाहेर पडता येत नाही. जुन्या काळात नद्या व्हायच्या आणि ते बहुरे पण राहायचे. कसलाही पहिलवान त्या बहुऱ्यामध्ये जर अडकला तर त्याला बाहेर निघता येत नव्हतं. दावर्तांतरुमाशुते, कितीही प्रयत्न केला तरी बाहेर पडता येत नाही. तसं या बहुरूपी सागरातून पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, या चक्रातून या जीवानं कितीही प्रयत्न केले, व्रजंतो जन्मना जन्म लभन्ते निर्वृत्तिं. कितीही जन्म प्रयत्न केले तरी हा जीव त्या बहुरूपी सागरातून निवृत्त होत नाही, म्हणजे बाजूला होत नाही. महाराज, ही शृंखला अनादी आहे. अनादी काळापासून ही परंपरा चालू आहे. जगद्गुरु तुकोबारासारखा महात्मा बोलतो, किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, नित्य व्हावी तजितो मनहोनी जीव भ्याला, शरण गेला विठोसी. किती वेळा जन्मायावे, नित्य व्हावे तजितो
नित्य भावे भजित नित्य भावे भजित किती वेळा नित्य भावे नित्य भावे नित्य भावे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हो जन्म आणि मरण हे किती वेळा सहन करा या जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून जर सुटायचं असेल तर पर्याय दोनच आहे पहिला पर्याय एक भगवंताची शरणागती आणि दुसरा पर्याय संतांची संगती हे दोन आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत या चक्रातून तुम्ही आम्ही सुटणार नाही आज राजा परीक्षेच्या जीवनामध्ये संत आणि देव या दोन्हीची प्राप्ती झालेली आहे शुभाचार्य साधू आहे संत आहे आणि प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचा अवतार म्हणजे शुकमुनी आहे भाग्य आहे आलं का लक्षात वेदव्यास बोलले याच्यासारखं अजून कोणतं भाग्य लागतं अनंत जन्माचा पुण्य संचय तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला म्हणून तर हा सत्संग श्रीमद भागवत कथा तुम्ही आम्ही श्रवण करीत आहात भाग्योदयेन बहुजन्म समर्पितेन सत्संग लभते पुरुषो यदा वै जीवनामध्ये हा सत्संग प्राप्त होतोय आपल्या कथेचा आजचा 6वा दिवस आहे 6व्या दिवसाची ही भागवत भागीरथी कथा आपण श्रवण करत आहात काल आपण कथा विश्राम करून पुढे आलेलो माझ्या भगवान श्रीकृष्णाने जे गोकुळामध्ये यमुनेच्या काठावर ज्या दिव्य लीला केल्या त्या लीलांचं चिंतन करून तुम्ही आम्ही सर्वजण काल गोवर्धन पूजा आलं का लक्षामध्ये माखन चोरलीला गोवर्धन पूजा कालिया मर्दन अशा विविध कथांना स्पर्श करून आज 6व्या दिवसाची कथा तुम्ही आम्ही श्रवण करण्यासाठी आतुर आहोत माझ्या भगवंतानी 7 दिवस आणि 7 रात्री तो गोवर्धन आपल्या करंगळीवर धरला इंद्राचं गर्वहरण इंद्रालाही कळालं की हा नंद महाराजांचा मुलगा ज्याला तुम्ही आम्ही गोप म्हणतो गवळ्याचं पोरग म्हणतो तो गवळ्याचा मुलगा नाही तो सामान्य नाही कर्तुम अकर्तुम अन्यतः कर्तुम असणारा तो परमात्मा आहे इंद्र शरणाला मारा ही दिव्य लीला तुम्ही आम्ही काल गोवर्धन उद्धाराच्या माध्यमातून पाहिलेली आहे आज कथेचा 6वा दिवस आणि आज पुरुषा काळ चालू आहे शरद ऋतू आलं का लक्षामध्ये भाद्रपद आश्विन मास आहे आणि अशा आश्विन महिन्यामध्ये माझ्या भगवंताने आज गंगेच्या काठावर वेणुनाद केलेला आहे परमात्मा भगवान श्रीकृष्ण गंगेच्या काठावर वृंदावनामध्ये
भगवंताने हो वेणुनाद केला. ते सूर छेडलेले भगवंत आहे. आलं का लक्षात? कारण भगवंताने गवळणींना सांगितलं होतं की मी निश्चित तुम्हाला ब्रह्मसुख देईल. आलं का लक्षात? आणि त्या ब्रह्मसुखाच्या अपेक्षेने आतुर असणाऱ्या गवळणी जेव्हा वेणूचा अर्थात त्या बासरीचा नाद त्यांच्या कानावर पडला, एक गवळण बोलू लागला. वृंदावनी विनो भवनाचा मायवादी. वृंदावनी विनो भवनाचा मायवादी. वेणुवादे तोवर धर्मोगाजे उच्च पसरोनी मयूर विराजे. मधबाता भासकिया गवराजे. वृंदावनी वेणु भवनाचा मायवादे. भगवंताने वेणू छेडला आणि तो वेणू या गोपिकांच्या कानावर जाऊन पडला. महाराज सबंध गवळणी आपापली कामं आटोपून भगवंताच्या भेटीसाठी आतुर असलेल्या या गवळणी निघालेल्या आहेत. या गवळणी सामान्य नाहीत. मी मध्यंतरी बोलून गेलो. कोणी सुना, कोणी लेखी, कोणी एकी स्वतंत्रता. आलं का लक्षामध्ये? कोणी सासू आहे, सासू स्वतंत्र आहे. सून मात्र पराधीन आहे. एक गवळण भगवंताच्या भेटीसाठी आतुर आहे. जायचं म्हणून घरातली कामं आटोपून घाई गडबडीमध्ये निघाली आणि शेवटचं काम होतं महाराज एक खाराची भरणी फक्त शिंक्यावर ठेवायची. कुठं? शिंक्यावर. ती एवढी देहभान विसरलेली, कथेची वेळ झाली म्हणून काही गडबडीमध्ये काम आटोपून निघणार. एवढ्यामध्ये त्या गवळणीने आपली जी मुलगी, तिचं नाव आहे हरणी, त्या हरणीला उचललं, शिंक्यावर ठेवलं आणि जी खराची भरणी होती ती भरणी काखेत घेऊन कमरेवर घेऊन निघाली काही गडबडीमध्ये. द्वारामध्ये सासू होती अंगणात. सासू बोलू लागली, अगं मला कल्पना आहे तू थांबणार नाहीस. तुझी पोरगी माझी नाक रडाली, तिकडे शिंक्यावर ठेवलं तिला. अगं कमीत कमी लेकराला तरी सोबत घेऊन जायचं ठेला. काही गडबडीमध्ये तू निघाल. जरा विचार कर घरच्यांचा. अशा ह्या सगळ्या गवळणी ह्या विसरल्यात मला. साधू संतांनी वर्णन केले, भुलविले वेणू नादे, वेणू वाजविला गोविंदे. सबंध गवळणी आज
शरद ऋतूच्या कालखंडामध्ये पौर्णिमेच्या दिवशी वृंदावनामध्ये यमुनेच्या काठावर भगवंताकडे आलेल्या आहेत. हे महारास लीला वर्णन आहे. महारास थोडस बारकाईने लक्ष द्या. आजचा 6वा दिवस आहे. षडरसाचं चिंतन केलेलं आहे. किती रसाचं? षडरस. 6 प्रकारचे रस सांगितलेले आहेत. बिभत्स आहे, रौद्र आहे, शांत आहे. का षडरस खापरी वाढली? ज्ञानोबा बोलतात ज्ञानेश्वरी माझ्या ज्ञानोबाराने 9 रसाचं चिंतन केलंय. ज्ञानेश्वरी ज्ञानोबा बोलतात पहिलं रस म्हणजे काय हे ध्यानात घ्या. रसाचे अनेक प्रकार आहेत. सध्याचा सीजन जरा आमरसाचा आहे. बरं रसो वै स्वाहा. बरं का भागवतात म्हटलं रसमालयम. भागवत कथा प्राशन करायची, खायची नाही. रस काय करता? प्राशन करतो. रसो वै सहा म्हटलेला आहे. अनंत प्रकारचे रस आहेत. माझ्या ज्ञानोबाराने 9 रसाचं चिंतन ज्ञानेश्वरी मध्ये केलं. ज्ञानोबा बोलतात नवरसे भरवी सागरू करू चित्ररत्नाचे आगरू भावार्थाची गिरीवरू निपदवी माई. सद्गुरु निवृत्तीनाथाकडे मागणं केलं. भगवान योगेश्वराकडे मागणं केलंय. सद्गुरुनाथ तुमच्या प्रेरणेने मी या ठिकाणी हा ग्रंथ सांगण्यासाठी प्रावृत्त झालेलो आहे. आलं का लक्षात? जोपर्यंत संत कृपा होत नाही तोपर्यंत या गोष्टी घडत नाहीत काका. आलं का लक्षामध्ये? ग्रंथ सांगणं, ग्रंथ विवेचन करणं, ग्रंथ श्रवण करणं, ऐकणं याच्यासाठी पुण्य लागतं. पुण्याशिवाय या गोष्टी घडत नाही. मी का बोललो? सद्गुरु निवृत्तीनाथांनी आपल्या शिष्य ज्ञानदेवावर कृपा केली. कृपाया केली संत जने माझी अलंकारी देवानी. कृत हे लावली कीर्तनी तुका चरणी लोळतसी शांत बरी विद्या. आलं का लक्षामध्ये? आदिनाथ शंकरापासून हे असणार गुह्य ज्ञान मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, गहिनी प्रसाद निवृत्तीदातार ज्ञानदेवा सार चोदविले. ते सार असणारं तत्वज्ञान माझ्या ज्ञानोबरांना सोपवलं. मौलींनी काय केलं? आपल्याला मिळालेलं तत्वज्ञान तसंच ठेवून दिलं का बाबा? नाही. आपल्याकडे आलेलं हे ज्ञान परंपरेनं आलेलं ज्ञान. ऐका, ध्यानात घ्या. कधीही ज्ञान हे परंपरेनं संपादित करावं. कोणत्या तरी विशिष्ट परंपरेमध्ये तुम्ही पाहिजे. परंपरेनं ज्ञान आलं पाहिजे तर ते फलितभूत होतं, फलद्रूप होतं. संप्रदायपूर्वक त्याचं अनुष्ठान करावं, श्रवण करावं, मनन करावं, निधिध्यासन करावं, तत्व पदार्थ शोधन करावं.
आणि मग ते ज्ञान गुरुमुखातून आलेलं ज्ञान कथा कीर्तनाच्या माध्यमातून लोकांकडे भगवंत चिंतन करावं, भक्ती करावी. अलीकडं ठणठण पाषाण आहे महाराज, कोरडा पाषाण. तुकोबाराय म्हणले नसते आणि गणय माझी मना होगा पंडित शहाणा जाणे भक्तीचा जुवा तोची दैवाचा पुतळा आणि गणय माझी मना होगा पंडित शहाणा. माझ्या ज्ञानोबाने ते ज्ञान केले बेशिकारलेने. मी इथं बोलालो ज्ञानोबाला प्रत्यक्ष तोची अवतारो दरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी तारावया. तोच अवतार महाविष्णूचा अवतार. अर्जुना संकट पडता जड भारी अर्जुना संकट पडता जड भारी. अर्जुना संकट पडता जड भारी अर्जुना संकट पडता जड भारी. गीता सांगे हरे गीता सांगे हरि कुरुक्षेत्र गीता सांगे हरि. महाराज बोलतात अर्जुना जेव्हा संकट निर्माण झालं ज्या कुरुक्षेत्रावर माझ्या भगवंतांनी अर्जुनाला उपदेश म्हणून गीता सांगितली गीता प्रगट केली संबंध सार सांगितलं सार. सर्व उपनिषदो गाऊन दोगदा गोपालनंदन हो पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धम गीतामृतम हो. सर्व उपनिषदो गाव हे सार तत्वज्ञान अर्जुनाला सांगितलं. तोच अवतार धरी अलंकापुरी. ज्ञानाबाई सुंदरी तारावया ज्ञानाबाई सुंदरी ही ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून तुमचा आमचा उद्धार व्हावा म्हणून ज्ञानोबरायाने संस्कृत भाषेत असलेलं ज्ञान लोपले ज्ञानगती ही नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा. माझ्या माऊलींनी काय केलं बाबा जोखोबराय वर्णन करतात माऊलीच्या संदर्भामध्ये. जोखोबरायचा गोडा बंद आहे. जोखोबराय म्हणतात ज्ञानोबरायांनी काय केलं उघडोनी वेदांताचा ठेवा उघडोनी वेदांताचा ठेवा सर्व पाय केला जीवा. उघडोनी वेदांताचा ठेवा सर्व पाय केला जीवा. ऐसा समर्थ ज्ञान देव तया चरणी जीवा भाव. असे समर्थ असणारे ज्ञानोबराय
केले देशकार लेणे ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिले गीतेची टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माता. अशा ज्ञानोबांनी जे गीतेवर भाष्य केलं त्याचं नाव आहे ज्ञानेश्वरी. भावार्थ दीपिका हो ज्ञानदेवी. त्या ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबांनी 9 रस सांगितले. किती रस? 9 रसी भरवी सागरू करवी उचित रत्नाचे आदरू भावात अशी गिरीवरून उपजी माया. आणि ज्ञानोबाला पुढे बोलतात माझ्या ज्ञानेश्वरी मध्ये विभत्स रस आहे, रौद्र रस आहे, अद्भुत रस आहे. आणि या अद्भुत रसाच्या घरी आज अचानक शांत रस आलेला आहे. कोणता रस? शांत रस. अद्भुताची घरात आलाश पाहुणेरा. अद्भुत रसाच्या घरी अचानकपणे पाहुणा म्हणून शांत रस आलेला आहे. क्षमा असावी. शांताची घरा आला अद्भुत पाहुणेरा. हा अद्भुत रस पाहुणा म्हणून आला. अद्भुत आहे. मला मी का बोलालो? असे अनेक रस आहेत. त्या रसांची रेलचल माझ्या ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी मध्ये केली. ज्ञानेश्वरी मध्ये बरेचसे विषय आलेले आहेत. मला विस्तार जास्त करायचा ना. आज महाराज भगवंतांनी जे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री यमुनेच्या काठावर मांडलेले महाराज सबंध गवळणी. आणि या महाराजाचा आनंद घेण्यासाठी भगवान शंकर वेश बदलून आलेले आहेत. काय बदलून आलेले? वेश बदलून. त्याचा जयकार करा. बोली गोपेश्वर भगवान की जय. असे ही महाराज भगवंतांनी प्रारंभ केलेली आहे. शुकाचार्य म्हणतात राजन भागवत श्रीमद भागवत प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचंच वाङ्मय स्वरूप आहे. भागवताचा दशम स्कंद हे श्रीमद भागवत महापुराणाचा अर्थात भगवंताचा हृदय आहे. काय आहे? हृदय. दशम स्कंद. आणि या दशम स्कंदात 5 अध्याय 5 अध्यायामध्ये रासलीलेचं वर्णन केलेलं आहे. किती अध्यायामध्ये? 5 अध्यायामध्ये. हा दशम स्कंद भगवंताचं हृदय आहे. आणि ते 5 अध्यायामध्ये 5 प्राण आहेत. ज्याला तुम्ही आम्ही आणि त्यातही गोपी गीत अलौकिक. अलग लक्षामध्ये गोपी गीत अलौकिक. जयति तेदिकं जन्मना व्रजो शरत इंदिरा शाश्वतोऽपि विषजलापियात् व्याल राक्षसात्
वर्ष मारुतात वेदुतनला वृषभयात वृषभयात्मजात विश्वतो भयात वृषभदेवयं रक्षितामः. ती गोपी बोलते. हा गोपींचा संवाद आहे. गोपींनी गायलेलं गीत गाणं आमच्या माता मावल्या गाणं गातात का नाही? आताची गाणी नाही. आताच्या गाण्यांचं विचारू नका. होय, सगळा डिस्कोच आहे महाराज. सगळं रिमिक्स आलंय. रिमिक्स, संगीत रिमिक्स, कपडे रिमिक्स, जेवण रिमिक्स, लोकांचं वागणं रिमिक्स. ठाम पत्ताच नाही कोणाचे कोणाला. भयान आहे. मुन्नी बदनाम होईल. डार्लिंग एक गाणं आहे. जुन्या काळात गाणी नव्हती का? कितीतरी गाणी होती. मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती. हे देशभक्तीपर असणारे गीत जेव्हा तुम्ही आम्ही ऐकतो, नकळत डोळ्याला पाणी येतं महाराज. आलं का लक्षामध्ये? किती सुंदर गाणी होती, गीत होती. या ठिकाणी भगवंतासाठी ती सर्व गोपी गीत गातात. त्याचं नाव आहे गोपी गीत. ती गवळण भगवंताला बोलते, भगवान तुम्ही आमचं रक्षण केलं. कशा 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 पासून रक्षण केलं? कशा कशापासून? हो, विष जला पियात. हो, पाण्यामध्ये जे झालाझाल विष होतं कोणाचं? कालियाचं. विष जला पियात व्याल राक्षसात. राक्षसापासून बरं का, वाऱ्यापासून, वादळापासून, शतकासूर, तृणासूर, विद्युतानला, विजांच्या कडकडापासून तुम्ही आमचं रक्षण केलं. प्रभू तुमची कथा कशी आहे? ती गोपी भगवंताला बोलते. तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मषापहम. श्रवण मंगलम श्रीमदाततम भुवि गुणन्ति ते भोरदा जना. हे प्रभू, तुझी कथा ना, तुझी कथा ज्ञानामृत. आम्ही तप्त असणारे जीव बर का, त्रिविध तापाने तप्त, आध्यात्मिक आदि भौतिक आदि दैविक तापाने तप्त असणारे आम्ही, संसार तापे तापलो मी या देवा, करिता सेवा कुटुंबाची. अशा तापाने आम्ही तप्त. आम्हाला शांत करणारी ही तुझी तप्त जीवनम. आणि आमच्या जीवनामध्ये असणार कल्मश अर्थात अज्ञान, पाप तुम्ही हरण करणारे अशी मंगलमय तुझी कथा आहे प्रभू. असं हे
31 श्लोकाची रचना असणारं गोपी गीत आहे. कोणतं गीत आहे? गोपी गीत. ज्या गोपींनी आपल्या भगवंताची आराधना या गोपी गीतांच्या माध्यमातून केली. ही गोपी गीत म्हणजे भगवंताचा मुख्य प्राण आहे. मुख्य प्राण आलं का लक्षामध्ये? आणि संबंध गवळणी ह्या भगवंताच्या सोबत एक रूप झालेल्या आहेत. शरद ऋतूच्या मध्यरात्री भगवंतांनी विचार केला की यांनी घरदार सोडून घरी आले राम, सर्वस्वाचा त्याग केला, प्रपंचाचा त्याग केला, नव्हे नव्हे मुलाबाळांचा त्याग केला, आपल्या मालकाचा त्याग केला आणि माझ्याकडं एक रूप झाल्यात. म्हणून भगवंताने देखील पुन्हा एक शब्द ध्यानात ठेवा. मी पुन्हा पुन्हा का बोलावं? ह्या गवळणी सामान्य नाही. नामदेव महाराज बोलतात, गोपिकांच्या वेशे प्रगटल्या श्रुती, गुह्य हे तुझ प्रती सांगतसे. गोपिकांच्या वेशे प्रगटल्या श्रुती, गुह्य हे तुझ प्रती सांगतसे. सावकाश. 1,00,000 श्रुती आहे. 1,00,000 श्रुती. त्यातल्या 4,000 श्रुती त्या ज्ञानकांडाच्या आहेत. किती हजार? 4,000 ज्ञानकांडाच्या. 16,000 श्रुती उपासना कांडाच्या आणि राहिलेल्या 80,000 श्रुती त्या कर्मकांडाच्या आहेत. अर्थात ज्ञानकांड, उपासना कांड आणि कर्मकांड हे तीनही कांड मिळून 1,00,000 गवळणी आज भगवंताच्या ठिकाणी एक रूप झालेलं आहे. समरस झालेलं आहे. समर्पण केलेलं आहे. हा समर्पण भाव आहे. आलं का लक्षामध्ये? याला भक्तीच्या क्षेत्रामध्ये आत्मनिवेदन म्हटलेलं आहे. बाबा, कोणतं निवेदन? आत्मनिवेदन. ही शेवटची भक्ती आहे. कोणती भक्ती? शेवटची भक्ती. सर्वस्व भगवंताला समर्पित करणे ही शेवटची भक्ती आहे. श्रवणं कीर्तनं विष्णुं स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनं सख्यं आत्मनिवेदनं. शेवटची भक्ती आत्मनिवेदनं. याला समर्पण म्हटलेलं आहे. बस देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. आत्मनिवेदन. देवनिया जीव. या भक्तीमध्ये जीव द्यावा लागतो. काय द्यावा लागतो? जीव. ही भक्ती एवढी सोपी नाही. देवनिया जीवन वडी रे साधेला ठाव. आज भगवंतानी जेवढ्या गवळणी होत्या बर का, तेवढ्याच भगवंताने देखील अवतार धारण केले. एक एक गोपी बर का, आणि एक एक गो अर्थात भगवान. आणि महाराज ही महारास लीला ब्रह्मदेवाच्या 6 महिन्याची एक रात्र करून
भगवंताने हे परमोच्च सुख आनंद माझ्या गवळणींना दिला. प्रत्येकीला असा भास व्हायचा की माझ्यासोबतच फक्त भगवान आहे. प्रत्येकीच्या मनामध्ये वाटायचं मी किती भाग्यवान आहे की माझ्या बरोबरच भगवान आहे. म्हणून हा भाव अंतःकरणामध्ये जेव्हा गवळणींच्या दिसू लागला तेव्हा भगवान अचानकपणे अंतर्धान झाले. आणि अंतर्धान झाल्याच्या नंतर या गवळणींचा जो विरह आहे ना तो विरह पाहण्यासारखा महाराज, पाहण्यासारखा. एक गवळण बोलते, तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित पडली कानी, विवळ झाले अंतकरणे, मी घरधंदा विसरले. हे भगवान, तुझी मुरली माझ्या कानावर आवाज आला आणि त्यामुळं मी घरधंदा विसरले, मला माझाच विसर पडला. तुझ्या मुरलीचा सुरतान मी विसरले देह भान, घरदार सोडून धरिले राण, मी वृंदावना गेले. गोड शब्द आहे. आहारी सावळिया कैसी वाजवली मुरली. बस हे सावळ्या, तुझी मुरली वाजवली अशी कशी वाजवलीस? हा, अरे तिच्यामुळं आम्ही सर्वस्व विसरून गेलो. एक ध्यानात घ्या, आम्ही तुझ्याकडे समर्थ झालो ना, आता हा नित्यनेम असू दे, आम्हाला दूर करू नको. जगद्गुरु तुकोबारायांचं जे विरहणी प्रकरण आहे, विरहणी, आता ही प्रकरण लोकांना माहित नाही, मोठमोठ्या महाराजांना माहित नाही. सद्गुरु जोग महाराजांनी अभंग गाथेची जी प्रकरण केली महाराज, सद्गुरु जोग महाराज जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग गाथेचं प्रकरण, संत प्रकरण आलं का लक्षामध्ये? विरहणी प्रकरण, वैकुंठाचे अभंग, ते वैकुंठ निर्वाण प्रकरण, भगवान श्रीकृष्णाचा जन्म उत्सव प्रकरण, असे अभंगाचं वर्गीकरण आमच्या सद्गुरु जोग महाराजांनी केलं. एक ध्यानात घ्या, वारकरी संप्रदायामध्ये जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबाराय यांच्या नंतर वारकरी संप्रदायाची, भागवत धर्माची ही पताका स्वाभिमानानं आमच्या सद्गुरु जोग महाराजांनी संबंध महाराष्ट्रामध्ये खांद्यावर घेऊन प्रचार आणि प्रसार केला. तुम्ही आम्ही भाग्यवान आहात ज्या सद्गुरु जोग महाराजांच्या परंपरेमध्ये तुमचा आमचा जन्म झाला. इथून काही अंतरावर गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज आहेत की ज्या बंकट स्वामी महाराजांनी राष्ट्रसंत भगवान बाबांना श्री क्षेत्र आळंदीला वारकरी शिक्षण संस्थेमध्ये घेऊन गेले. आलं का लक्षामध्ये? आमच्या संस्थेला स्थापन होऊन आज 107 वर्ष झाली. किती वर्ष? 107. ज्या संस्थेमध्ये विद्यार्थ्याला फीस नाही आणि शिक्षकाला पगार नाही, केवळ वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी, तुकोबारायांची गाथा, संत साहित्य,
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये डोंगर दऱ्यामध्ये पोहोचण्याचं काम करणारी ही एकमेव संस्था म्हणजे वारकरी शिक्षण संस्था. राष्ट्रसंत भगवान बाबांनी विधिवत शिक्षण घेऊन पुढला काळ मराठवाड्यामध्ये ज्ञानेश्वरीचा प्रचार आणि प्रसार केला. आलं का लक्षामध्ये? डोंगर दर्यामध्ये समाज जागृतीचं काम बाबांनी केलं. पैसोनी पाण्यावरी वाचिली ज्ञानेश्वरी. असं हे अलौकिक असणारे महापुरुष मी का बोला, हे प्रकरण आहे विरहणी प्रकरण. तुकोबराय बोलतात. हातीने माता न फिरे माघारे, हातीने माता न फिरे माघारे, हातीने आजीने माता न फिरे माघारे, आजीने माता न फिरे माघारे, पैसले शेजारी गोविंदाच्या, पैसले शेजारी गोविंदाच्या, गलरी गे झाले पटरानी भोरे, गलरी गे झाले पटरानी भोरे, पैसले शेजारी गलरी गे झाले पटरानी भोरे, गलरी गे झाले पटरानी भोरे, वरिले सावरे परब्रह्म, वरिले सावरे सावरे परब्रह्म, वरिले सावरे वरिले सावरे परब्रह्म. वरिले सावरे परब्रह्म, वरिले सावरे परब्रह्म, गलरी गे झाले पटरानी भोरे, त्या देवानी भगवंताला बोलू लागला.
आता आम्ही परत जाऊ शकत नाही केशव. अरे आम्ही तुला आता वरलंय. आम्ही आता स्वतःहून तुझं घर निघालेले आहोत आणि तू म्हणतो परत जा. भगवान बोलू लागले आणि परिणाम या गौरवींच्या अंतःकरणामध्ये अहम भाव आहे की माझ्यासोबतच भगवान आहे. आलं का लक्षामध्ये? अन्यासोबत नाही. शुकाचार्य महाराज राजा परीक्षितेला सांगतात, राजन ही प्रेमाची परमोच्च अवस्था आहे. कोणती अवस्था? परमोच्च अवस्था. याला निशिम भाव म्हटलेला आहे. निस्वार्थ प्रेम, कुठलाही स्वार्थ याच्यामध्ये नाही. जसं महर्षी नारदजी बोलून गेले, सातु अस्मिन् परम प्रेम रूपा गुणरहितम कामना रहितम प्रत्यक्षरम वर्धमानम. तुम्ही नारद भक्ती सूत्र कधी ऐका, श्रवण करा, वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आलं का लक्षामध्ये? गोड सूत्र आहे ही परमोच्च अवस्था. भगवंताने विचार केला, प्रत्येकीचा भाव हा अहंभाव जागृत झालेला आहे. म्हणून भगवान एका क्षणामध्ये अंतर्धान झाले. गौरवीच्या अंतःकरणामध्ये झालेला अहंकार हा घालवण्यासाठी माझे भगवान अंतर्धान झाले, गुप्त झाले. आणि मग मात्र या गौरवींचं अंतःकरण, यांची जी तगमग आहे, महाराजी तगमग, ही व्याकुळता महाराजांनी गौरवीच्या माध्यमातून वर्णन केलेले आहे. वैद्यबा ही जी वियोगाची तळमळ आहे, तगमग आहे, याचं चिंतन माझ्या तुकोबाराने एका गौरवीच्या माध्यमातून वर्णन केलेले आहे. गोड आणि सुंदर भाव त्या गौरवणीचा आहे. कान्हया रे कान्हया रे कान्हया रे
जगत नसतात तुका म्हणे पाहिले मागे वरून पाहिलं भगवान परमात्मा अदृश्य झालेला एवढ्या वेगे अंतरला तो परमात्मा कुठे गेला त्याच्यामध्ये माझ्या अंतर पडल्याला शुकाचार्याला राजन शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला सांगतात राजन हा गौरवीचा निशिम भाव पाहून त्यांची व्याकुळता पाहून अंतर्धान झालेला परमात्मा पुनश्च प्रगट झाला पुनश्च प्रगट होऊन प्रत्येक गौरवी सोबत राजमंडळ भगवंतांनी प्रारंभ केलं भगवंताची एक रात्र अशी भगवंतांनी बनवली की ज्या एका रात्रीमध्ये ब्रह्मदेवाचा संपूर्ण दिवस म्हणजे आपला एक वर्ष ब्रह्मदेवाचा एक दिवस आपलं एक वर्ष अशी रात्र माझ्या भगवंतांनी त्या गौरीसाठी बनवली हो आणि हे अपार सुख दोन वेळेला भगवंताने दिलेलं आहे यामध्ये भगवान शंकर पण वेश पालटून आलेले ज्यांचं नाव पुढं गोपेश्वर भगवान तुम्ही वृंदावनामध्ये गेले तर तुम्हाला ते मंदिर पाहण्यासाठी भेटतं इकडे महर्षी नारदांनी विचार केला जर हे असं चालत राहिलं तर कंस वध केव्हा व्हायचा भगवान तर रममान झाले म्हणून महर्षी नारद आता प्रगट झालेले आहेत महाराज नारायण